नमस्कार. उद्या बलवडी या ठिकाणी मैदान होते, ओपनचं मैदान होते आणि या मैदानामध्ये बक्कासूर येतोय. सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर येतोय, परंतु तो कोणत्या पेहऱ्यात आहे चला मग बघूया. आणि नक्कीच आणि आज मैदानामध्ये लॉट किती वाजता काढणार उद्याच्या मैदानाचे, आज काढणार की उद्या काढणार, आणि तसेच बक्षीस स्वरूप काय असेल मैदानामध्ये, पल्ला किती असेल, अंतर किती असेल, चला बघूया. सुरुवात करतोय आजच्या या व्हिडिओला. मैदान जे होतंय ते भवानी मातेचं मैदान होतंय बरं का. आणि नक्कीच भवानी या देवीचं आत्ताच सगळ्या महाराष्ट्राला मैदान नवरात्र चालू आहे. नवरात्र निमित्त ही यात्रा भरली जाते भवानी देवीची. आणि नक्कीच या मैदानामध्ये हे मैदान जे आहे ते मागच्या महिन्यातच भरणार होतं 21 तारखेला, परंतु काय झालं, त्या सांगली जिल्ह्यामध्ये लंपीचा आजार आला, त्याच्यामुळे ते मैदान थांबलं. परंतु आता नव्याने सुरुवात आज उद्या होते त्या मैदानाला. नक्कीच बक्षीस काय असेल त्या मैदानामध्ये, बक्षीस जे आहे ते 1 नंबरचं बक्षीस असेल ते 1 लाख रुपयेचं बक्षीस असेल. 2 नंबरचं बक्षीस आहे 75,000 रुपये. 3 नंबरचं बक्षीस आहे 50,000 रुपये. 4 नंबरचं बक्षीस आहे 35,000 रुपये. 5 नंबरचं बक्षीस आहे 25,000. 6 नंबरचं बक्षीस आहे 15,000 आणि शेवटचं 7,000चं बक्षीस जे आहे ते 11,000 रुपयेचं आहे. आणि नक्कीच या मैदानामध्ये क्वार्टर फायनल सुद्धा घेतला जाईल आणि त्या क्वार्टर फायनलमध्ये प्रथम क्रमांक असेल 8,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला असेल 6,001 रुपये, तृतीय क्रमांकाला बक्षीस आहे 5,001 रुपये, 4 नंबरच्याला बक्षीस आहे 4,001 रुपये, 5 नंबरच्याला बक्षीस आहे 3,001 आणि 6 आणि 7ला बक्षीस आहे 2,001 रुपये. आणि नक्कीच या मैदानामध्ये जी गाडी फायनलला जाईल, फायनलचा 1 नंबर करेल, जो ड्रायव्हर 1 नंबर करेल त्या ड्रायव्हरसाठी 111 ग्रॅम तसेच 1 ग्रॅम सोनं कोटिंग करून मिळेल, ते कडं मिळेल ड्रायव्हरला. एक आगळं आणि वेगळं मैदान. अशी मैदानं खूप कमी होत आहेत, परंतु चांगलं मैदान होतंय. बघूया उद्या काय कमाल होते. ड्रायव्हरांची चंगाई उद्या, चंगाई म्हणजेच एक मज्जा आहे त्यांची, कारण की तेवढं कष्ट सुद्धा त्यांचं आहे बरं का. आणि नक्कीच तसेच ड्रायव्हरची सुद्धा चांदी जरी असली, सोनं जरी असलं तरी सुट्टी मेकरला सुद्धा बक्षीस प्रथमच मैदानामध्ये मिळते बरं का. आजपर्यंत कधी सुट्टी मेकरला बक्षीस नाही मिळालं. नक्कीच सुट्टी मेकरला बक्षीस काय मिळते, सुट्टी मेकरला जे बक्षीस आहे ते 81 ग्रॅमचं सोन्याचं कडं आणि 1 ग्रॅमचं सोन्याचं नाही, चांदीचं कडं बरं का. चांदीचं कडं 81 ग्रॅमचं आणि सोन्याचं 1 ग्रॅमचं सोनं कोटिंग करून मिळेल त्याला. म्हणजे 2 जे सुट्टी मेकर आहेत त्या 2 सुट्टी मेकरांना बक्षीस दिलं जाईल. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये 28 पैठण्या ठेवलेल्या आहेत. नक्कीच जे फायनल आणि क्वार्टर फायनलला जेवढे गाडा मालक राहतील त्यांना 28 पैठण्या दिल्या जातील. नक्कीच त्यांच्या माता भगिनी असतील घरी, त्यांच्यासाठी चांगलं नियोजन केलेलं आहे या मैदानामध्ये. फायनल व क्वार्टर फायनलसाठी अशी बक्षीसं प्रथमच मिळत आहेत नक्कीच. आणि 1 नंबरला तसेच क्वार्टर, आता बाकीचे मैदान असतात तिथं जिथं 1 नंबर करतात त्यात 1च ढाल दिली जाते, परंतु दोन्ही बैल असतात, दोन्ही बैलगाडा मालकांना 2 ढाल दिले जाणार. म्हणजेच क्वार्टर फायनलला सुद्धा तसंच आणि फायनलला सुद्धा तसंच. नक्कीच याच्या लांबी किती आहे, मैदानाची लांबी जी आहे ते 1000 फूट आणि रुंदी जी आहे ती 14 फूट आहे. नक्कीच अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत ते नियम त्या मैदानात लागू असतील. बॅरिकेड 300 फूट आहे आणि 16 सिक्युरिटी गार्ड त्या मैदानामध्ये ठेवलेत, कारण की निकाल रेषेवर पब्लिक पुढे येते, त्यांना चोप देण्याशी ठेवलेच पाहिजे, कारण की बैलांची अन्याय होतो बैलांच्यावरती. आणि नक्कीच लांबून येणाऱ्या बैलगाडी मालकांना तिथं चाऱ्याची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. खूप छान. आणि नक्कीच त्यांनी सांगितले जरी गाडी 100 जरी आले तरी ते 1 नंबरचं बक्षीस, जी काय बक्षीस असेल ते सगळं दिलं जाणार आहे. वाह, कमाल आहे तुमची, चांगलं मैदान भरवत आहे. आणि नक्कीच हे मैदान लॉट जे आहे ते संध्याकाळी काढले जातील, परंतु बक्कासूर पळतोय, कुणासोबत पळतोय, बक्कासूरची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात असते. ज्या ठिकाणी बक्कासूर पळतो त्या ठिकाणी मैदानाला शोभा येतेच, कारण की मैदानच त्या पद्धतीचं असतं. ते म्हणतात ना, एक सेलिब्रिटीज आहे तो या बैलगाडा क्षेत्रातला. आणि नक्कीच उद्या बक्कासूर कोणासोबत पळतोय, 3 पैरे आहेत, त्या 3 मधला 1 पैरा 100% फिक्स असेल. कसं होतंय, काही लोकांनी सांगितलं चिक्या फिक्स असेल, परंतु असेल ही कदाचित असेल ही, परंतु एक मी अंदाज सांगतो, कारण की आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये जेवढी लोक आपला व्हिडिओ बघतात
त्यांच्या कमेंटच्या आधारावर मी सांगतोय. कमेंटच्या आधारावर लोकांनी सांगितलं बक्कासूर आणि चिक्या ही जोडी पळताना दिसेल, कारण की ही जोडी जेव्हा जेव्हा पळाले तेव्हा तेव्हा एक नंबर केलेलंच आहे, गुलाल हा केलेलंच आहे. नक्कीच आता बघूया बक्कासूर का चिक्या ही जोडी पळते का, ड्रायव्हर कोण असेल, अटील ड्रायव्हर ताम खाडाच असणार, कारण की सगळ्या महाराष्ट्रामध्ये चिक्याच्या गाडीवरती तेच असतात. नक्कीच बक्कासूरच्या सुद्धा तेच असतात, म्हणजे आता अलीकडं आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर असतात ते सुद्धा असतील, काय सांगावं. परंतु बघूया चिक्या आणि बक्कासूर उद्याचा पैरा हा आपल्या कमेंट्समध्ये जेवढ्या लोकांनी सांगितलेलं आहे त्यांचं खूप खूप आभार. त्यांचा पैरा ठीक खरा होतोय की काय बघूया. बक्कासूरचा 1 नंबरचा पैरा हा सांगितला. 2 नंबरचा पैरा कोण आहे, काही दोन तीन कमेंट्स आल्या होत्या, त्यांनी सांगितलं भद्रा पळतोय. आता हा भद्रा कुठला आहे मला माहित नाहीये, परंतु त्यांनी सांगितलंय कमेंट्समध्ये आपल्या सांगितलंय की भद्रा पळतोय बक्कासूर सोबत. नक्कीच बघूया, कारण की बक्कासूर सोबत कोणताही बैल पळू द्या तो गुलालामध्ये असतोच. कदाचित एखादं मैदान जातं फॉल, शेवटी तो पण एक बैलगाडा क्षेत्रातला देव जरी असेल आहे, परंतु तो सुद्धा एक नंदीच आहे. नक्कीच बैल कमी पळला तर तो तरी काय करेल बिचारा आपला बक्कासूर. सगळ्यांचा लाडका आहे, माझा लाडका आहे, तसा तुमचा सुद्धा लाडका आहे, संबंध महाराष्ट्राचा लाडका आहे. परंतु असो, बक्कासूरचा दुसरा पैरा सांगितला तुम्हाला भद्रा. तिसरा पैरा कोण असेल, एक तिसरा पैरा जो आहे तो विनायक शेठ यांची नवीन खरेदी आत्ता या बैलगाडा क्षेत्रामध्ये पब्लिकनं पळून त्या गाडीनं त्या बैलानं संबंध महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत डोळ्याचं पारणं फेडलं त्या बैलानं, आणि बघितलं काय पळतोय तो डायमंड आहे तो विनायक शेठ यांचा. बघूया आता उद्या काय कमाल करतोय डायमंड पळतोय, भद्रा पळतोय का चिक्या पळतोय, या तिघांच्या मधीलच एक बैल असेल. बघूया, जर डायमंड जर पळाला तर गाडी रोखणं कठीण होऊन जाईल बरं का. जो टॉपचे बैल पैऱ्यामध्ये असतात त्यांना एक चेतावणीच असेल उद्या, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बक्कासूर सोबत जर टॉपचा पैरा असेल तर ती गाडी कोणी रोखू शकत नाही. मग कितीही मोठी असू द्या आणि कुठनंही गाडी येऊ द्या, ती अगदी महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं ती गाडी येऊ द्या त्या मैदानात, ज्यावेळेस बक्कासूरचा पैरा टॉपचा असतो त्यावेळेस कुणीच म्हणायचं नाही की मी 1 नंबर करणार, कारण तिथं बक्कासूरच चालतो आणि सगळ्या महाराष्ट्राचा जीव आहे, काळीज आहे ते बक्कासूर. आणि नक्कीच उद्या भद्रा कुठलाही कमेंट्समध्ये सांगा, नक्की भद्रा. मला कमेंट्समध्ये काही लोकांनी सांगितलं भद्रा पळणार आहे, त्यांच्या आधारावरती घेऊन मी सांगतो भद्रा सुद्धा पळेल बक्कासूर सोबत. आणि चिक्या तर सगळ्यांना माहिती आहे A1 बैल आहे या बैलगाडा क्षेत्रातला, गुलालाचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जातंय आता अलीकडे, असा हा कारोंडेकरांचा चिक्या काय कमाल करेल. या तिघांच्या मधला पैरा एक आहे. आणखीन जर कुणाला वाटत असेल बाबून हा पैरा होऊ शकतो, कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुमचं नाव सुद्धा घेतलं जाईल. धन्यवाद.